श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। उद्या आहे 4 ऑगस्ट 2025। उद्या श्रावणामधला दुसरा सोमवार। तर दुसऱ्या सोमवारी ही पूजा कशी केली पाहिजे, कोणते तीळ अर्पण करावेत, ही संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर ताईंनो, उद्या आहे श्रावणामधला दुसरा सोमवार। तर उद्या आपल्याला शिवपिंडीची घरच्या घरी पूजा कशी करायची आहे ती माहिती आपण पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा सर्व स्वच्छ पुसून घ्यायची आहे। ती जागा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती लाल रंगाचा कपडा तो अंथरून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन हे गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये करू शकता, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे सर्वप्रथम हा त्यांच्या पूजेचा मान असतो। म्हणून सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे। गणपती बाप्पांचा दुधाने, दह्याने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। अगोदर दुधाने 11 वेळेस ओम गण गणपते नमः म्हणत हा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 11 वेळेस पाण्याने ओम गण गणपते नमः म्हणत हा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे आपल्याला पूजा करायची आहे बाप्पांची तर तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, म्हणजेच अक्षतांचं आसन तयार करायचं आहे। अक्षता ठेवल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। तर कोणी 2 विड्यांची पानं मांडून सुद्धा पूजा करतं। जर का नसेल तर तुम्ही अक्षतांचं आसन करून त्याच्यावरती जरी गणपती बाप्पांचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल। गणपती बाप्पांचं पूजन केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे। फुलं, दुर्वा, आघाडा हे सर्व अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। सर्वात अगोदर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करायची असेल तर ती पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच केली जाते। आता तुम्हाला दिव्याचं पूजन हे करायचं आहे। दिवा ठेवण्यासाठी तुम्हाला खाली थोड्या अक्षता ठेवायच्या, त्याच्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला सुद्धा फूल अर्पण करायचं आहे, कारण कुठलीही पूजा ही आपण करताना सर्वात अगोदर हा दिवा लावत असतो। तर आता आपल्याला अन्नपूर्णा देवीचं सुद्धा पूजन करायचं आहे। अन्नपूर्णा मातेचं पूजन का करतात? माता पार्वती यांच्यामुळेच आपण अन्नपूर्णा देवीचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे। तर त्यांना सुद्धा असंच 11 वेळेस अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने, त्याच्यानंतर 11 वेळेस पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे। स्वच्छ पुसून मग आपल्याला ती पाटावरती ठेवायची आहे। पाटावरती ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अक्षतांचं आसन तयार करायचं, त्या आसनावरती थोडे हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्याला त्या आसनावरती स्थापन करायची आहे। अन्नपूर्णा मातेची स्थापना करून झाल्यानंतर फुलं अर्पण करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यानंतर फुलं अर्पण करायची आणि अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शिवलिंगाची पूजा ही कशी करायची? तर शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दुधाने, दह्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण अभिषेक करतो तर त्यावेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर पाण्याने 11 वेळेस अभिषेक करून घ्यायचा। तर त्यावेळेस सुद्धा अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे आणि अशा पद्धतीने शिवलिंगाचा अभिषेक हा तुम्हाला करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जिथे शिवलिंग स्थापन करणार आहे तर कोणाकडे ताम्हण असेल तर तुम्ही ते ताम्हणामध्ये सुद्धा करू शकता। शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला जिथे शिवलिंग स्थापन करायचं आहे तिथे अक्षतांचं आसन करून घ्यायचं आहे, किंवा खाली बेलपत्र जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर त्या अक्षतावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर मग शिवलिंग त्याच्यावरती स्थापन करायचं आहे। शिवलिंग तिथे स्थापन केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत, हळद कुंकू
त्यानंतर भस्म हा लावायचा आहे। जर का तुमच्याकडे गोकर्णीची फुलं असतील तर तुम्ही गोकर्णीची फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत। आणि मग त्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। गुळ खोबऱ्याचा म्हणा किंवा साखरेचा सुद्धा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता। तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी पूजा करायची आहे। फुलं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला बेलपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे। आणि बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर मग शिवामूठ व्हायची आहे। तर आता शिवामूठ ही कशी अर्पण करायची आहे, तर शिवामूठ ही आपल्याला पांढरे तीळ हे वापरायचे आहेत। तर ते तीळ आहे ते थोडे ओले करायचे आहेत आणि मग तुम्हाला मुठीमध्ये ते तीळ घ्यायचे आहेत आणि पिंडीवरती ते अर्पण करायचे आहेत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला ते तीळ अर्पण करायचे आहेत। असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला शिवामूठ ही अर्पण करायची आहे। तर शिवामूठ अर्पण करताना एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण शिवामूठ ही अर्पण करत असतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते थोडे ओले करायचे आहेत तीळ आणि मग मूठ भरून घ्यायचे आणि ते पिंडीवरून अर्पण करायचे आहेत। असं तुम्हाला 3दा करायचं। तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 वेळा शिवामूठ ही अर्पण करायची आहे आणि पांढरे तीळ हे वापरायचे आहेत। तर ते आपण शिवामूठ अर्पण केलेली त्याचं काय करायचं, तर ती शिवामूठ जे आपण अर्पण केलेली आहे ते धान्य काय करायचं, तर ते धान्य आहे ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा त्याच्यामध्येच आणखीन जास्त धान्य ॲड करून ते धान्य तुम्हाला दान करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही पूजा करू शकता। तर आता उद्याचा उपवास कसा करायचा आहे, तर ताईंनो आणि दादांनो उपवास हा तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा घेऊ शकता, तर कोणी निरंकार सुद्धा करतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला सायंकाळी सोडायचा आहे। व्हिडिओमधील माहिती जर का आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।